Hello students, good morning. Now today we are going to learn the topic that is let's mark. It is also very important from the exam point of view. But before going to turn towards the actual lesson, we must have to go through the pre-reading activity that is given here in the form of warming up questions. बघा सुरुवातीला आपल्याला वॉर्मिंग अप क्वेश्चन्स बघायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन चिटचॅट क्वेश्चन्स. डिस्कस इन युअर ग्रुप what difference do you notice in the two images. what difference do you notice in the two different images. आता इथे एक दोन पिक्चर दाखवलेले आहेत बघा. तर त्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय. हियर two pictures are shown. two pictures are given here. this one as well as this one. what difference do you notice in the two images. या दोन इमेजमध्ये तुम्हाला कुठला डिफरन्स दिसतोय असा फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे. तर इथं आपल्याला सांगता येईल की इन द फर्स्ट इमेज अ स्मॉल चाइल्ड इज वर्किंग बट इन सेकंड इमेज अ चाइल्ड इज गोइंग टू स्कूल. इन द फर्स्ट इमेज व्हाट द ही इज डूइंग हियर इट इज अ स्मॉल चाइल्ड इज वर्किंग as well as in second image here it is second image a child is going to school. That is the difference between two images. Okay, now second question, which of the two situations should change. आता यामध्ये ज्या दोन सिच्युएशन दाखवलेल्या आहेत फर्स्ट आणि टू, त्यामध्ये कुठली सिच्युएशन बदलली पाहिजे. आपण बघतो की पहिली सिच्युएशन की आहे हा जो मुलगा आहे तो बालकामगार दिसतोय, तो काहीतरी काम करतोय. इट मीन्स दॅट चाइल्ड लेबर शुड बी स्टॉप्ड अँड he went to school. Child should get the right of education. Here child labor should be stopped and it is very important that child should be get the right of education. म्हणजे या मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे आणि ही जी बालकामगारची पद्धत आहे ती पहिली बंद झाली पाहिजे. थर्ड क्वेश्चन, हाऊ अँड वेन कॅन द सिच्युएशन चेंज. आता ही जी परिस्थिती आहे ती कधी बदलेल, कशी बदलेल. हाऊ अँड वेन कॅन द सिच्युएशन चेंज. अकॉर्डिंग टू मी, by support of society and government. Definitely it will be changed, but how? By the support of government as well as by the support of society. समाजानं आधार दिला पाहिजे किंवा समाजानं सपोर्ट केला पाहिजे किंवा सरकारनं सपोर्ट केला पाहिजे. त्यानंतर डेफिनेटली ही काय होणार की ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती काय होणार, बदलून जाईल. त्यानंतर विचारलं आहे, हाऊ कॅन यू ॲज अ स्टुडंट कॉन्ट्रीब्यूट अँड हेल्प मेक अ डिफरन्स टू द निडी चिल्ड्रन. म्हणजे तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून, म्हणजे एक विद्यार्थी म्हणून अशा प्रकारे जे गरजू लोक असतात किंवा जी निडी चिल्ड्रन म्हणतो आपण त्याला, त्या गरजू मुलांना तुम्ही कशी हेल्प करणार. तर यावरती माझा रिप्लाय असा आहे, अकॉर्डिंग टू मी ॲज अ स्टुडंट आय कॅन हेल्प द निडी चिल्ड्रन बाय प्रोव्हाइडिंग देम बुक्स, नोटबुक्स, क्लोथ्स अँड इफ पॉसिबल आय विल गिव्ह देम सम अमाऊंट ऑफ मनी. इफ पॉसिबल, जर शक्य झालं तर मी त्याला पैसे पण देईन गरजू मुलांना. ओके, दीज आर ऑल अबाउट these two images. Now we are going to turn towards the next question. A good well organized speech contains the following characteristics and steps. एखादं चांगलं स्पीच होण्यासाठी खाली दिलेली जी वैशिष्ट्ये आहेत, खाली दिलेले जे काही स्टेप्स आहेत, दे आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, हिअर सम ऑफ दी स्टेप्स आर गिवन शोन हिअर वन बाय वन वी आर गोइंग टू सी. फर्स्ट वन, अ स्पीच शुड बी वेल प्लॅन. स्पीच शुड बी वेल प्लॅन म्हणजे स्पीच जे आहे ते अगोदर प्री प्लॅन केलं पाहिजे. एखादं भाषणची आपण सुरुवात करताना किंवा भाषण आपण प्री प्लॅन करून पुढं मांडता आलं पाहिजे आपल्याला. नेक्स्ट, द लँग्वेज यूज शुड बी सुटेबल टू द ऑडियन्स. आपण जी भाषणामध्ये जी भाषा वापरणार आहे ती ऑडियन्सला सुटेबल असली पाहिजे. ऑडियन्सला सुटेबल म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीला समजेल अशी आपण भाषा भाषणामध्ये वापरली पाहिजे. ओके, नाव थर्ड वन, इट शुड हॅव द राईट ड्युरेशन. इट शुड हॅव द राईट ड्युरेशन. योग्य कालावधी असला पाहिजे, दिलेल्या वेळेत दिलेल्या मुदतीत हे भाषण संपलं पाहिजे. नेक्स्ट, it should be supported with good examples, episodes or visual aids where possible. जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आपण योग्य उदाहरणं वापरली पाहिजेत, चांगली उदाहरणं यूज केली पाहिजेत किंवा चांगले व्हिज्युअल एड्स अशा काही गोष्टी दाखवता आल्या पाहिजेत की ज्या प्रेक्षकांना दाखवता येतील, ऑडियन्सना त्या भावतील अशा गोष्टी आपल्याला दाखवता आल्या पाहिजेत. ओके, त्यानंतर बी क्वेश्चनमध्ये काय दिलं बघा, रेफर टू पेज 26 फॉर अ रेफरन्स टू द स्टेप्स टू बी फॉलोड इन द स्पीच अँड डू द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. Read the expressions given below and insert them in your notebook in the proper boxes as shown below. आता इथं खाली काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत रिगार्डिंग स्पीच. तर या एक्सप्रेशन आपल्याला खाली या दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला प्रॉपर फिलअप करायचे आहेत. यामध्ये ग्रीटिंग कुठलं आहे, सॅल्युटेशन कुठलं आहे, इंट्रोडक्शन कुठलं आहे, बॉडी ऑफ स्पीच कुठला आहे, कंक्लुजन कुठलं आहे. आय एम डायरेक्टली टोल्ड यू दॅट गोइंग टू टेल यू दॅट ग्रीटिंग अँड ॲज वेल एज सॅल्युटेशन. ग्रीटिंग ॲज वेल एज सॅल्युटेशन. द स्टेटमेंट सी अँड आय. The statement C and I indicate greeting as well as
सॅल्युटेशन. आता सी आणि आय कुठला आहे बघा स्टेटमेंट. हिअर इट इज ऑनरेबल चीफ गेस्ट, इमिनंट डिग्निटरीज, रिस्पेक्टेड मॅनेजमेंट अँड स्टाफ, स्टुडंट, फ्रेंड्स, these are called greeting as well as salutation. Also the statement I also referred, good morning one and all present today, it is also indicate greeting as well as salutation. After that introduction मध्ये काय काय येईल बघा. G आणि L. Let me explain this to you as well as today I would like to put forth my views on. These are all about introduction. त्यानंतर बॉडी ऑफ स्पीच जे मेन जे आहे त्यामध्ये कुठले येणार की A, D, E, F, H, K. These are all about body of the speech. And last one, conclusion, that is J. I would like to express my gratitude towards the organizers of this function for giving me opportunity. These are all about conclusion. Okay. Now we are going to turn towards the actual lesson. Let's march. Actually, it is a speech written by or given by Kailash Satyarthi. Part 1. Okay. My dear children of the world, your majesties, your royal highness, excellencies, distinguished members of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. Here he had given a salutation. He has begun his speech. Likewise, my dear children of the world, your majesties, your royal highness, excellencies, distinguished members of the Norwegian Nobel Committee, as well as dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. आता ॲक्च्युली मलाला ही त्यांची खरीखुरी मुलगी नाही आहे, पण तरीसुद्धा ती मांडलेली मुलगी आहे म्हणून त्यांनी काय म्हटलं की माय डिअर डॉटर मलाला. किंवा टॉम हार्किन हे त्यांची खरीखुरी भाऊ नाही आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी एक मांडलेले भाऊ आहेत म्हणून ते काय म्हणतात की माय डिअर ब्रदर टॉम हार्किन. त्यांनी ही भाषणाची सुरुवात ही अशा प्रकारे केलेली आहे. फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी. आता इथे एक वर्ड आलं बघा, पोडियम. व्हॉट इज मीन बाय पोडियम. पोडियम म्हणजे काय इथं व्यासपीठ म्हणतो आपण त्याला. पोडियम म्हणजे काय इथं व्यासपीठ. म्हणजे या मानवतेच्या किंवा या शांततेच्या व्यासपीठावर मला हे सांगायचं आहे. ह्युमॅनिटी म्हणजे काय, मानवता. पीस शांतता, म्हणजे पीस अँड ह्युमॅनिटी, शांतता आणि मानवता. याच्या व्यासपीठावरती आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम दी एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम वेदास. म्हणजे सुरुवातीला या भाषणाची सुरुवात करताना मला वेदामधला जो मंत्र आहे त्या मंत्रानं मला काय करायचं आहे की या भाषणाची सुरुवात करायची आहे. एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम त्याला म्हणतो आपण. म्हणजे प्राचीन काळामध्ये किंवा प्राचीन जगतामध्ये जे काय वेदा नावाचं जे काय ग्रंथ आहे त्यामधल्या जो मंत्र आहे त्या मंत्राचं पठण करून मला या भाषणाची सुरुवात करायची आहे. दिस मंत्रा कॅरीज अ प्रेयर अँड ॲस्पिरेशन अँड अ रिझॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅनमेड क्रायसिस. तर अकॉर्डिंग टू कैलास सत्यार्थी, म्हणजे कैलास सत्यार्थीचं असं म्हणणं आहे की हा मंत्र म्हणजे एक प्रार्थना असून त्यामध्ये आपण उत्कट इच्छा किंवा एखाद्या संकटाचं निराकरण करण्याची ताकद आहे. म्हणून त्यांनी काय केलं की या मंत्राची सुरुवात जी आहे किंवा या भाषणाची सुरुवात जी आहे त्या मंत्राने केलेली आहे. मंत्र कुठला सांगा, वेदामधला जो मंत्र आहे त्या मंत्राची सुरुवात करून त्यांनी भाषणाला सुरुवात केलेली आहे. पुढं काय होतं बघा. लेट्स वॉक टुगेदर इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट ऑर लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ दी वर्ल्ड, फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. पुन्हा ते म्हणतात की लेट्स वॉक टुगेदर. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं आहे. इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस म्हणजे या जागतिक विकासाचा पाठपुरावा करायचा आहे. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट ऑर लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. आणि त्यामुळं फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठलाही व्यक्ती जगातला इथं मागे राहता कामा नये. सगळ्यांनी एकत्र येऊन काय करायचं, आपल्याला काम करायचं आहे आणि जागतिक विकासाचा पाठपुरावा करायचा आहे असं यांनी सुरुवातीला म्हटलेलं आहे. लेट्स स्पीक टुगेदर, लेट आर माइंड्स कम टुगेदर. पुन्हा ते म्हणतात की लेट्स स्पीक टुगेदर. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काय करायचं आहे, काम करायचं आहे, एखाद्या विषयावरती आवाज उठवायचा आहे. लेट आर माइंड्स कम टुगेदर म्हणजे आपल्या सगळ्यांची मनं जी आहेत ते एकत्र आली पाहिजेत. मनं एकत्र आली म्हणजेच काय की सगळ्यांचे विचार हे एक झाले पाहिजेत. म्हणजेच काय तर म्हटलं की लेट आर माइंड्स कम टुगेदर. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ आर अँसेस्टर्स, लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज ऑफ फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. पुन्हा काय म्हणतात की आपण आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचा जो अनुभव आहे त्या अनुभवापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि शिकून आपण काय केलं पाहिजे की वी मस्ट हॅव टू क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. म्हणजे सगळ्यांना बेनिफिट होईल, सगळ्यांना उपयोगी होईल असं आपण नॉलेज आत्मसात केलं पाहिजे, असं ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे असं हे कैलास सत्यार्थी म्हणतात. बघा सगळ्यांनी आपण एकत्र आलं पाहिजेत, सगळ्यांचे विचार एक झाले पाहिजेत आणि एकच कृती आपण केली पाहिजेत की ज्यामुळं जगाचा विकास होईल, जागतिक विकासाचा पाठपुरावा करता येईल आपल्याला. आणि दुसरी म्हणजे गोष्ट म्हणजे काय सांगितलं की जगातील कुठल्याही व्यक्तीने मागे किंवा पुढे जाऊन
चालणार नाही आहे. सगळ्या लोकांनी काय केलं पाहिजे की पुढं आलं पाहिजे असं यांचं मत आहे. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा करणं गरजेचं आहे कुठल्याही एखाद्या इश्यूबद्दल. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या अनुभवावरून आपण काहीतरी शिकलं पाहिजे हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. आणि सगळे एकत्र येऊन सगळ्यांच्या फायद्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे किंवा ज्ञान मिळवूया असं यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आय बो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ. पुन्हा ते म्हणतात की आय बो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ. म्हणजे भाषणाची सुरुवातच त्यांनी अशी केलेली आहे. इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे की मला माझ्या मृत मातापित्यास मला अभिवादन करायचं आहे असं ते म्हणतात. टू माय मदरलँड इंडिया, माझ्या मातृभूमीला, अँड टू मदर अर्थ म्हणजे माझ्या मातृभूमीला, माझ्या आईवडिलांना मला वंदन करून मला या भाषणाला सुरुवात करायची आहे. विथ अ वॉर्म हार्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स आय हॅव बीन लिबरेटेड ईच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेवरी. पुन्हा ते सांगतात की विथ अ वॉर्म हार्ट म्हणजे अगदी मनापासून, विथ अ वॉर्म हार्ट म्हणजे काय, अगदी मनापासून मला आठवतं आहे. आय रिकॉल दॅट हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स आय हॅव बीन लिबरेटेड ईच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेवरी. म्हणजे हजारो वेळा मी जवळपास प्रत्येक वेळेस आय हॅव बीन लिबरेटेड ईच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेवरी म्हणजे अनेक वेळा मी काय केलं की मुलांना गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे किंवा वाचवलेलं आहे. स्लेवरी म्हणजे काय, तर गुलामगिरी. द वर्ड स्लेवरी मीन्स वॉट हिअर, दॅट इज ऑल्सो गिवन हिअर. द वर्ड स्लेवरी म्हणजे गुलामगिरी, म्हणजे कित्येक मुलांना मी गुलामगिरीतून वाचवलेलं आहे. इन द फर्स्ट स्माईल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड स्माइलिंग. आणि पुन्हा ते म्हणतात की जेव्हा त्यांना फ्रीडम मिळालं, गुलामगिरीतून जेव्हा त्यांची मुक्तता केलेली आहे, तर त्यावेळेस जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं मी हसू बघितलेलं आहे, ॲट द सेम टाईम आय सी द गॉड स्माइलिंग इन देअर फेसेस. त्यांच्या चेहऱ्यावरती मला देवाचं जणू हसू दिसलेलं आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. मी हजारो वेळा मी काय केलं आहे की या मुलांना किंवा लहान मुलांना मी गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे. आता गुलामगिरीतून म्हणजेच काय की बालकामगार पूर्वीच्या होती ते बालकामगार पद्धत जी होती ती बंद करून त्यांना त्यांच्यापासून फ्रीडम मिळवून दिलेलं आहे. तर या गोष्टी मी केलेल्या आहेत. आणि त्यामुळं आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर टू माय मुमेंट्स कालू कुमार, धूमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इक्बाल मसिया फ्रॉम पाकिस्तान हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. डिग्निटी मीन्स वॉट, सेल्फ रिस्पेक्ट. दॅट इज ऑल्सो गिवन युअर डिग्निटी, सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान, प्रतिष्ठा म्हणतो आपण त्याला. तर इथं काय म्हटलं बघा, आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींचं ऑनर जे आहे किंवा आज जो मला हे जे नोबेल पारितोषिक मिळते, तर त्या गोष्टीचं सगळ्याचा जो सन्मान आहे तो सन्मान या लोकांना मला द्यायचा आहे. तर माझ्या मुवमेंटमध्ये सामील असणारे जे काही लोक आहेत त्यामध्ये काही लोक इथं मेन्शन केलेले आहेत. त्यामध्ये कालू कुमार, बघा कुठले कुठले लोक इथं मेन्शन केलेले आहेत. कालू कुमार, त्यानंतर धूमदास, आदर्श किशोर, हे तिघे ते इंडियाचे आहेत. इक्बाल मसिहा फ्रॉम पाकिस्तान, पाकिस्तानचे इक्बाल मसिहा, हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. तर याच लोकांनी खूप मोठं बलिदान दिलं किंवा मोठं त्यांचं योगदान आहे कशासाठी, फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. म्हणजे मुलांची प्रतिष्ठा जपण्यासाठी, मुलांना स्वातंत्र्य त्यांचं अबाधित ठेवण्यासाठी या लोकांचं योगदान जे खूप वाखाणण्यासारखं आहे हे इथं सांगितलेलं आहे. आय हंबली ॲक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टियर्स, माय फेलो ॲक्टिव्हिस्ट अक्रॉस दी वर्ल्ड अँड माय कंट्रीमेन. आता हे जे भाषण त्यांनी दिलेलं आहे हे नोबेल पारितोषिक त्यांना मिळत असताना हे केलेलं भाषण आहे. तर ते म्हणतात की आय हंबली ॲक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टियर्स. म्हणजे मला हे सगळे जे लोक शहीद झालेत या सगळ्या गोष्टी करताना, त्याला मार्टियर्स म्हटले, तर या सगळ्या लोकांच्या वतीने मला हे काय करायचं, हे अवॉर्ड मला ॲक्सेप्ट करायचं आहे. माय फेलो ॲक्टिव्हिस्ट अक्रॉस दी वर्ल्ड अँड माय कंट्रीमेन. माझे बांधव असतील किंवा माझे जे ॲक्टिव्हिस्ट असतील, फेलो ॲक्टिव्हिस्ट, माझ्यासोबत काम करणारे जे सहकारी असतील किंवा आज माझ्या कामामध्ये ज्या लोकांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे किंवा जे लोक शहीद झालेत, अशा लोकांच्या वतीने मला हे अवॉर्ड ॲक्सेप्ट करायचं आहे. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, इंडिया टू नॉर्वे इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड, एन्शियंट अँड मॉडर्न. पुन्हा ते म्हणतात की माझा हा जो प्रवास आहे तो अगदी गुरु नानक किंवा महात्मा गांधी यांच्या जी महान मातृभूमी आपण बघितलेलं आहे की त्यांच्यापासून माझ्या या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. इंडियापासून ते नॉर्वेपर्यंत जो इट इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड, एन्शियंट अँड मॉडर्न. इंडिया टू नॉर्वे असं म्हटलेलं आहे किंवा भारतापासून ते अगदी नॉर्वेपर्यंतचा हा जो भाग आहे तो जागतिक शांतता किंवा बंधुतानं जोडलेला जो प्राचीन किंवा आधुनिक काळामध्ये असेल किंवा माझा प्रवास हा जो प्रवास अगदी या लॉर्ड बुद्धाच्यापासून किंवा गुरु नानक आणि महात्मा गांधीपासून हा भारतापासून ते नॉर्वेपर्यंतचा हा प्रवास सुरू आहे. फ्रेंड्स, द नोबेल कम्युनिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट.
इथे पुन्हा ते म्हणतात की ऑडियन्सना उद्देशून म्हणतात की द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. म्हणजे या नोबेल कमिटीनं मला आज लेक्चर देण्यासाठी बोलवलेलं आहे. बट रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट. पण मला आदरपूर्वक हे सांगायचं आहे की मी हे लेक्चर देऊ शकत नाही, बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. व्हॉट इज मीन बाय साऊंड ऑफ सायलेन्स हिअर? अनहर्ड प्ली ऑफ दी डिप्राइव्ड. अनहर्ड प्ली ऑफ दी डिप्राइव्ड मीन्स वॉट? साऊंड ऑफ सायलेन्स. दॅट इज ऑल्सो गिवन हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स, अनहर्ड प्ली ऑफ दी डिप्राइव्ड. जे डिप्राइव्ड लोक आहेत, जे वंचित लोक आहेत, अशा लोकांचा जे आवाज आहे ते आवाज मला ऐकायचे आहे. आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. त्या लोकांचं मला प्रतिनिधित्व करायचं आहे. कुणाचं? दोज हू आर डिप्राइव्ड वन, दोज हू आर डिप्राइव्ड. द क्राय ऑफ इनोसन्स and the face of invisibility. Here also it is given the face of invisibility means unnoticed suffering of the poor and innocent people. म्हणजे गरीब लोक आहेत किंवा जे इनोसंट लोक आहेत, तर या लोकांचं, तर या सगळ्या लोकांचं मला काय करायचं आहे? रिप्रेझेंटेशन करायचं आहे, प्रतिनिधित्व करायचं आहे. आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज पीपल, दोज चिल्ड्रन हू हॅव लेफ्ट बिहाइंड अँड दॅट इज वाय आय हॅव केप्ट अन एम्प्टी चेअर देअर हिअर ॲज अ रिमाइंडर. आणि इथं पुन्हा ते म्हणतात की अशा लाखो लोकांचं मला काय करायचं आहे, किंवा लाखो मुलांचं मला रिप्रेझेंटेशन करायचं आहे, तो प्रतिनिधित्व करायचं आहे, हू आर लेफ्ट बिहाइंड, की जे अजून मागास आहेत. दॅट इज वाय आय हॅव केप्ट माय अँड एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. आणि म्हणून मी या स्टेजवरती ही इथे एक एम्प्टी चेअर ठेवलेलं आहे रिमाइंडर म्हणून. बघा, त्याची आठवण म्हणून मी काय केलं की या सगळ्या लोकांचं किंवा या अगदी लाखो लोकांचं मला काय करायचं आहे? प्रतिनिधित्व करायचं आहे इथं. आणि त्यामुळं मी इथं या स्टेजवरती ही एक एम्प्टी चेअर ठेवलेली आहे, रिकामी चेअर इथं ठेवलेली आहे ॲज अ रिमाइंडर. ओके, तर पुढे ते म्हणतात की आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ आर चिल्ड्रन बिकॉज दे आर ऑल आर चिल्ड्रन. गेस्चर टू एव्हरी वन इन दिस ऑडियन्स. पुन्हा ते म्हणतात कैलास सत्यार्थी, माझा इथं येण्याचा उद्देश जो आहे तो फक्त एवढाच आहे, टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ आर चिल्ड्रन. म्हणजे आपल्या मुलांची स्वप्न काय आहेत किंवा आपल्या मुलांचे आवाज काय आहेत, त्यांना नेमकं काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी मी इथं आलेलो आहे. बिकॉज दे आर ऑल आर चिल्ड्रन. कारण ही सगळी जी मुलं आहेत ती आपलीच आहेत. बिकॉज दे आर ऑल आर चिल्ड्रन. आणि ते काय करतात की ऑडियन्सकडे उद्देशून ते बोलतात, आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन अँड एक्झॉस्टेड आईज. व्हॉट इज मीन बाय एक्झॉस्ट? विअर आउट, म्हणजे थकलेलं असं म्हणतो त्याला. आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन अँड एक्झॉस्टेड आईज. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज अँड फेल देअर ब्रोकन स्पिरिट. म्हणजे मी या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. त्यांचं थकलेला चेहरा, थकलेले डोळे मी बघितलेले आहेत, घाबरलेले डोळे त्यांचे बघितलेले आहेत, त्यांचा घाबरलेला चेहरा मी अनुभवलेला आहे, बघितलेला आहे. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज. त्यांचं जखमी शरीर मी सुद्धा अनुभवलेलं आहे. अँड फेल देअर ब्रोकन स्पिरिट्स ऑल्सो. आणि त्यांचं स्पिरिट तुटताना, त्यांचं ड्रीम तुटतानासुद्धा मी या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत किंवा बघितलेल्या आहेत. आणि त्यामुळं मी फक्त त्यांचे व्हॉइसेस अँड ड्रीम्स शेअर करण्यासाठी या ठिकाणी इथं आलो आहे. त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मी या ठिकाणी मी इथं आलेलो आहे. 20 years ago in the foothills of Himalayas, I met a small skinny child laborer. आता इथं त्याने एक इन्सिडेंट सांगितलं आहे की 20 वर्षापूर्वीची घटना आहे. घटना कुठे घडली बघा? इन द फुटहिल्स ऑफ हिमालयाज, म्हणजे हिमालयाच्या पायथ्याला. आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबरर. म्हणजे मी एका लहान मुलाला की जो हडकुळा होता, स्किनी म्हणजे हडकुळा, चाइल्ड लेबरर की जो बाल कामगार होता. तर अशा लहान हडकुळा असणारा किंवा सडपातळ असणाऱ्या एका बारीक किंवा लहान मुलाला, चाइल्ड लेबररला, बाल कामगारला मी भेटलो. ही आस्क मी, ॲट सेम टाईम ही आस्क मी, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक इन्स्टेड ऑफ फेसिंग यू टू टेक अ गन ऑर अ टूल. तर त्यावेळेस त्या मुलानं मला प्रश्न विचारला. बघा, ज्यावेळेस मी हिमालयाच्या पायथ्याशी त्या मुलाशी माझी भेट झाली त्यावेळेस त्यांनी मला विचारलं, काय बघा विचारलं, इज द वर्ल्ड सो पुअर, म्हणजे हे जग इतकं गरीब आहे का, दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर टूल. म्हणजे हे जग इतकं गरीब आहे का की मला गन किंवा टूल किंवा इतर कुठलीही शस्त्र देण्याऐवजी मला ते इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक, म्हणजे हे जग इतकं गरीब आहे की ते मला पुस्तके देऊ शकत नाही किंवा खेळणी देऊ शकत नाही. इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर टूल, म्हणजे या जगानं मला फोर्स केलेला आहे काय घेण्यासाठी, ही शस्त्र घेण्यासाठी किंवा ही हत्यारे घेण्यासाठी. हा बाल कामगार आहे, तो असं म्हणतो की इट इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक गन ऑर टूल. असं म्हटल्यानंतर ही वॉज शॉक्ड. आय मेट विथ अ सुदानी चाइल्ड सोल्जर. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं की मी एका सुदानी चाइल्ड सोल्जरला भेटलो. एक बाल कामगार होता, एक बाल कामगारच होता तो. ही वॉज अ सोल्जर, इट इज कॉल्ड दॅट ही वॉज अ चाइल्ड सोल्जर. सुदानचा होता तो. ही वॉज किडनॅप बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. व्हॉट इज मीन बाय एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया, म्हणजे जहालवादी जे आहेत किंवा आतंकवादी जे म्हणतो आपण, तर त्या लोकांनी त्याला पकडलं होतं. बघा, एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया इथं दिलं आहे.
जहालमतवादी किंवा आपण त्याला आतंकवादी म्हणतो, तर अशा लोकांनी त्या मुलाला, त्या चाइल्ड सोल्जरला पकडलं होतं, किडनॅप केलं होतं. ॲज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. बघा, त्याचा पहिल्याच ट्रेनिंग लेसनला त्याला फोर्स केलं गेलं, त्याच्या फ्रेंड्सला मारण्यासाठी, त्याच्या फॅमिलीला मारण्यासाठी त्याच्यावरती फोर्स केलं गेलं, दबाव टाकला गेला. ॲट द सेम टाईम ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. पण त्यावेळेस तो जेव्हा मला भेटला तर त्याने मला प्रश्न विचारला की व्हॉट इज माय फॉल्ट, माझा फॉल्ट काय होता, माझा दोष काय होता, मला माझ्या मित्राला मारावं लागलं, माझ्या फॅमिलीला मला मारावं लागलं, तर ते मला फोर्स केलं गेलं. म्हणजे जेव्हा हा सुदान चाइल्ड सोल्जर जेव्हा त्या नॅरेटरला किंवा रायटरला जेव्हा भेटला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला एकदा काय केलं होतं, या आतंकवादी लोकांनी मला किडनॅप केलं होतं आणि त्याच्या फर्स्ट ट्रेनिंग लेसनला ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. ॲट द सेम टाईम ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. आणि त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की माझा फॉल्ट काय होता. तर या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आय वॉज रिअली शॉक्ड. तर इथंपर्यंतचा पार्ट आपल्याला बघायचा, रिमेनिंग पार्ट वी विल टेक आफ्टरवर्ड्स. ओके, थँक्यू.